हो. समजा एखाद्या पालकानं हजारो रुपये खर्चून एक नवीन अत्यंत महागडं एज्युकेशनल ॲप किंवा एखादं भन्नाट खेळणं घेतलं. हो, आणि मोठ्या उत्साहाने ते घरी आणलं. अगदी बरोबर. पण जेव्हा ते पार्सल उघडलं जातं तेव्हा काय होतं? तो चिमुकला त्या महागड्या खेळण्याकडे ढुंकूनही बघत नाही. उलट ज्या पुठ्ठ्याच्या खोक्यातून ते आलंय त्या रिकाम्या खोक्याशीच जास्त रेंगाळताना दिसतो. हो ना, हे तर अगदी घरोघरी दिसणारं चित्र आहे. खरंच. आणि मग पालक म्हणून अनेकदा अशी भावना येते की अरे रे, आपले पैसे तर वाया गेले नाहीत ना. नक्कीच, एक प्रकारची अपराधीपणाची भावना येते. हो, आपण एवढ्या महागाचे फ्लॅश कार्ड आणतो, कोडिंगचे खेळ आणतो आणि हा मात्र रिकाम्या खोक्याला गाडी बनवून घरभर फिरतोय. अनेक पालकांना वाटतं की आपण मुलांना पुरेसे वर्कशीट सोडवायला देत नाही आहोत. पण आजच्या ह्या विशेष सखोल चर्चेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. आणि ही चर्चा अनेक पालकांना एक मोठा दिलासा देणार आहे. अगदी मोठा दिलासा. कारण विज्ञानाच्या मते तसं पाहिलं तर त्याच पुठ्ठ्याच्या खोक्याशी खेळताना त्या चिमुकल्याच्या मेंदूचा सर्वांत वेगाने विकास होत असतो. बापरे, म्हणजे ते नुसतं खेळणं नसतं तर. आज आपण ह्याच गुंतागुंतीच्या प्रक्रियेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हो, कारण मेंदूच्या विकासाविषयीचा लोकांचा दृष्टिकोन बऱ्याचदा एखाद्या इंजिनिअरिंग प्रकल्पासारखा असतो. म्हणजे इनपुट दिलं की आउटपुट मिळायला हवं असं काहीसं. अगदी तसंच. लोकांना वाटतं की ए फॉर ॲपल शिकवलं की लगेच बुद्धिमत्ता वाढली. पण लहान मुलांचा मेंदू हा एखाद्या स्पंज सारखा असतो. तो माहिती नुसती शोषून घेत नाही तर तो आजूबाजूच्या जगाशी होणाऱ्या प्रत्येक छोट्या संवादातून स्वतःची रचना बदलत असतो. बरोबर. हो, तंतोतंत. हा विकास मोजण्यासाठी कोणती एक्स-रे मशीन नसते, पण या प्रक्रियेमागील विज्ञान अत्यंत रंजक आहे. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. आजकाल सर्वत्र अशी घाई दिसते की मुलांना लवकरात लवकर लिहायला किंवा वाचायला शिकवलं पाहिजे. एक प्रकारचं दडपणच असतं. हो, पण मेंदूचा खरा विकास या अभ्यासाच्या दडपणाखाली होत नाही, तर तो खेळातून होतो. वाचन किंवा गणित शिकण्यासारख्या गोष्टी खूप नंतर येतात. त्याआधी मेंदूला लक्ष केंद्रित करणं, स्मृती, कुतूहल आणि भावनिक नियंत्रण ह्यांसारख्या खूप सखोल क्षमतांची गरज असते. अगदी बरोबर. तर आज आपण अशा 10 अत्यंत सोप्या, घरगुती आणि मजेच्या वाटणाऱ्या कृतींचं विश्लेषण करणार आहोत. या कृतींचा वापर करून खऱ्या अर्थाने एक उत्तम विचारवंत कसा घडवता येतो हे आपण पाहू. नक्कीच, ही खूप महत्वाची चर्चा असणार आहे. हो, तर आपण संवादाचा आणि भाषेचा पाया कसा रचला जातो यापासून सुरुवात करूया. आपल्या यादीतील पहिली कृती आहे बॅक अँड फोर्थ संवादाचे खेळ. म्हणजे एकमेकांना प्रतिसाद देण्याचे खेळ. हो, उदाहरणार्थ आपण बा असा आवाज काढायचा आणि मुलाला तो पुन्हा काढायला लावायचा. किंवा फक्त एक चेंडू एकमेकांकडे ढकलणं. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे केवळ वेळेचं मनोरंजन नाहीये. अच्छा, मग यात मेंदूचं काय काम चालतं? या साध्या कृतींमधून मेंदूच्या आत सिनॅप्सिस म्हणजेच मज्जातंतूंच्या जोडण्या तयार होत असतात. मानवी मेंदू हा वापरा किंवा गमावून बसा या तत्वावर चालतो. म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण यूज इट ओ लूज इट म्हणतो. अगदी तेच. जेव्हा आपण एखादा आवाज काढतो आणि मूल त्याला प्रतिसाद देतं तेव्हा मेंदूला माझी वेळ तुझी वेळ हे चक्र समजतं. हां, म्हणजे फक्त ऐकणं नाही तर ऐकून योग्य वेळी प्रतिसाद देणं. हो, समोरच्याच्या कृतीचे विश्लेषण करणं आणि आपली वेळ येईपर्यंत संयम राखणं यातूनच सामाजिक बुद्धिमत्तेचा पाया रचला जातो. हे ऐकताना मला मेंदूसाठी खेळल्या जाणाऱ्या एका टेनिसच्या सामन्याची उपमा आठवते. टेनिसचा सामना? ते कसं काय? म्हणजे बघा ना, कोर्टवर आपण चेंडू मारतो, तो पलीकडे जातो आणि समोरचा खेळाडू तो परत कधी आणि कसा मारतो याची आपण वाट पाहतो. प्रत्येक फटका म्हणजेच प्रत्येक प्रतिसाद तिथे संवादाची लय ठरवतो. क्या बात आहे. खूपच समर्पक उपमा आहे ही. आणि जर तुम्ही चेंडू परत मारलाच नाही तर खेळ तिथेच थांबतो, नाही का? हो ना, मग तो खेळ पुढे जातच नाही. मुलं जेव्हा काहीतरी आवाज करतात किंवा हावभाव करतात तेव्हा ती प्रत्यक्षात तो चेंडू आपल्याकडे मारत असतात. जर मोठ्या माणसांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर मेंदूतील त्या संवादाच्या जोडण्या हळूहळू कमकुवत होऊ लागतात. बापरे, हे खूपच गंभीर आहे. होय, म्हणूनच पुस्तकातील छापलेले शब्द वाचण्याआधी मेंदू आजूबाजूच्या जिवंत माणसांचे चेहरे आणि त्यांचे प्रतिसाद वाचायला शिकतो. म्हणजे संवादाची ही सुरक्षितता मेंदूला नवीन गोष्टी शिकण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ मिळवून देते. तर नक्कीच. याच संवादाच्या मुद्द्याला जोडून एक पुढची कृती येते, ती म्हणजे चित्रांच्या माध्यमातून गोष्ट सांगणं.
हे खूपच रंजक आहे. आपण सहसा मुलांना गोष्टीचं पुस्तक अक्षरशः वाचून दाखवतो, पण इथे सुचवलेली कृती थोडी वेगळी आहे. शब्दांचं वाचन करण्याआधी चित्रावर आधारित प्रश्न विचारायचे. जसं की, अरे इथे काय होत असेल, किंवा पुढे काय होईल? हो, किंवा या पात्राला आता कसं वाटत असेल, असे प्रश्न. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, कोणता? यात शब्द तर कुठेच नाहीत. मग फक्त चित्रे बघून मुलं खरंच वाचन करायला किंवा विचार करायला शिकतात का? खूप छान प्रश्न आहे हा. वाचन म्हणजे केवळ छापील शब्द अचूक उच्चारणे असा आपला एक मोठा गैरसमज असतो. अच्छा, तसं नाहीये का? नाही. वाचनाचा मूळ उद्देश हा अर्थ शोधणे आहे. जेव्हा मुलं चित्रांवरून अंदाज बांधतात तेव्हा ती इन्फरन्सिंग म्हणजेच तर्क करण्याचं कौशल्य वापरत असतात. म्हणजे चित्रातल्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडणं. बरोबर. उदाहरणार्थ, हा मुलगा रडतोय आणि त्याच्या शेजारी तुटलेलं खेळणे म्हणजे त्याला दुःख झालं असणार, हा विचार करणं म्हणजे थिअरी ऑफ माइंड विकसित करणं होय. थिअरी ऑफ माइंड, हे थोडं सोपं करून सांगाल का? हो, नक्कीच. इतरांच्या भावना आणि विचार समजून घेण्याची जी क्षमता असते ना, ती म्हणजे थिअरी ऑफ माइंड. आणि हा भावनिक बुद्धिमत्तेचा गाभा आहे. शब्द वाचायला शिकण्याआधी मुलं परिस्थिती वाचायला शिकतात. क्या बात है. गोष्टींमधून आणि संवादांमधून अर्थ शोधण्याची ही क्षमता मेंदूला खऱ्या अर्थाने विचार करायला लावते तर. अगदी बरोबर. पण केवळ भावनिक किंवा शाब्दिक अर्थ समजून थांबून चालत नाही, तर मुलाला त्याच्या भोवतालच्या भौतिक जगाचा पसाराही समजून घ्यावा लागतो. हो, तेही तितकंच महत्वाचं आहे. येथून आपण आता तर्कशास्त्र आणि स्मृतीच्या विकासाकडे वळूया. आपली पुढची कृती आहे वर्गीकरणाचे खेळ. वर्गीकरण? हो, म्हणजे घरातील बटणे, ब्लॉक्स, मोजे किंवा खेळणी रंगानुसार किंवा आकारानुसार वेगळी करणं. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर धुतलेल्या मोज्यांच्या जोड्या लावणं हा घरातील कामाचा एक अत्यंत कंटाळवाणा भाग आहे. हो ना, कोणालाच आवडत नाही ते. मग याचा गणितासारख्या अवघड विषयाशी काय संबंध असू शकतो? मोज्यांच्या जोड्या लावणं हे वरवर जरी घरकाम वाटत असलं तरी मेंदूच्या पातळीवर ती एक अत्यंत गुंतागुंतीची वर्गीकरणाची प्रक्रिया आहे. वर्गीकरण ही तर्कशास्त्र आणि गणिताची पहिली पायरी आहे. म्हणजे कसं काय? बघा, लहान मुलांसाठी हे जग अत्यंत गोंधळाचं आणि विस्कळीत असतं. जेव्हा ते लाल बटणं एका बाजूला आणि निळी बटणं दुसऱ्या बाजूला करतात तेव्हा ते या गोंधळात एक सुसूत्रता आणत असतात. म्हणजे मेंदू एका प्रकारे माहितीचे वेगवेगळे फोल्डर्स तयार करत असतो. होय ना? तंतोतंत. मेंदू ह्या गोष्टी सारख्या आहेत आणि ह्या वेगवेगळ्या आहेत असा विचार करायला शिकतो. हा एक प्रकारे आकृतीबंध किंवा पॅटर्न ओळखण्याचा सराव असतो. अच्छा, म्हणजे हा पॅटर्न भविष्यात उपयोगी पडतो तर? हो, भविष्यात जेव्हा हीच मुलं बीजगणित किंवा अल्जेब्रा शिकतात तेव्हा त्यांना एक्स आणि वाय यांसारख्या वेगवेगळ्या चलांचं वर्गीकरण करावं लागतं. अरे छा, म्हणजे तोच पाया इथे रचला जातोय. अगदी. तेव्हा हाच बटणं आणि मोजे वेगळे करताना तयार झालेला न्यूरल पाथवे किंवा मेंदूचा रस्ता वापरला जातो. गणिताची सूत्र पाठ करण्याआधी निसर्गातील आणि भौतिक जगातील पॅटर्न्स ओळखता येणं ही विज्ञानाची सर्वात मोठी तयारी असते. येथेच ही चर्चा खरोखरच खूप रंजक बनते. कारण मोज्यांच्या जोड्या लावण्यामागे एवढं मोठं गणित दडलं असेल याचा आपण सहसा विचारच करत नाही. हो ना, आपण त्याला फक्त एक काम समजतो. याच तर्कशास्त्राच्या जोडीला मेंदूला चालना देणारा आपला पुढचा खेळ आहे मेमरी ट्रे गेम किंवा स्मरणशक्तीचा खेळ. हा खेळ तर खूपच छान आहे. हो, एका ट्रेमध्ये चमचा, पेन्सिल, खेळण्यातली गाडी अशा 4-5 वस्तू ठेवायच्या. मुलांना ते 10 सेकंद बघू द्यायचे आणि मग त्यांच्या नकळत एक वस्तू लपवायची आणि विचारायचं, सांग बरं यातलं काय गायब आहे. हा खेळ मी स्वतः खेळून पाहिलाय आणि अनेकदा मोठ्या माणसांचीही यात चांगलीच तारंबळ उडते. नक्कीच उडणार. हा खेळ कठीण वाटण्याचं कारण म्हणजे तो थेट आपल्या वर्किंग मेमरी म्हणजेच कार्यरत स्मरणशक्तीला आव्हान देतो. वर्किंग मेमरी हे थोडं समजावून सांगाल? वर्किंग मेमरी म्हणजे मेंदूतील एक प्रकारचा तात्पुरता ब्लॅकबोर्ड असतो. माहिती तिथे धरून ठेवण्याची आणि त्याचवेळी तिच्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता यात तपासली जाते. म्हणजे वस्तू पाहिल्यावर मेंदू त्याचं चित्र काढून ठेवतो. बरोबर. जेव्हा मूळ ट्रेमधील वस्तू पाहतं तेव्हा मेंदू त्या वस्तूंचं चित्र साठवतो.
आणि जेव्हा एखादी वस्तू गायब होते तेव्हा त्या साठवलेल्या चित्राची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करण्याचं गुंतागुंतीचं काम प्रीफ्रंटल कॉर्टेक्स करत असतो. आणि या वर्किंग मेमरीचा शाळेत किंवा खऱ्या आयुष्यात कसा फायदा होतो? शाळेत याचा प्रचंड फायदा होतो. कल्पना करा, शिक्षक वर्गात सूचना देतात, तुमचं गणिताचं पुस्तक काढा, पान क्रमांक 5 उघडा आणि निळ्या रंगाच्या पेन्सिलने तिसरा प्रश्न सोडवा. बापरे, एकाच वेळी एवढ्या सगळ्या सूचना? हो, आणि ज्या मुलांची वर्किंग मेमरी मजबूत नसते ती मुलं फक्त पुस्तक काढतात आणि पुढचं सर्व विसरून जातात. किंवा गणिताचं मोठं शाब्दिक उदाहरण सोडवताना आधीचे आकडे लक्षात ठेवून पुढची आकडेमोड करणं यासाठी वर्किंग मेमरी अत्यंत आवश्यक असते. म्हणजे या साध्या मेमरी ट्रे गेम मधून आपण मुलांच्या मेंदूची हीच क्षमता ताणून तिला मजबूत करत असतो. हे खरोखरच डोळे उघडणार आहे. हो, अगदी छोट्या गोष्टीतून मोठे बदल घडतात. माहिती मेंदूत धरून ठेवण्याच्या या मानसिक प्रक्रियेतून आता आपण भौतिक जगातील समस्या सोडवण्याकडे वळूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयश पचवण्याकडे जाऊया. हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. हो, आपली पुढची कृती मुलांना खूप आवडणारी आहे. मनोरे बांधणे आणि ते पाडणे. ब्लॉक्स किंवा प्लास्टिकचे कप्स एकावर एक रचून मोठा मनोरा तयार करायचा आणि तो धपकन पडू द्यायचा. आणि मुलं यावर खूप हसतात. हो, त्यानंतर ते का पडले, आपण वेगळं काय करू शकतो असे प्रश्न विचारायचे. हे अगदी लहान मुलांचं स्वतःचं असं छोटं इंजिनिअरिंगचं प्रात्यक्षिक वाटतं मला. जर आपण याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर मनोरा कोसळतो तेव्हा मुलं फक्त गुरुत्वाकर्षण, संतुलन किंवा भौतिकशास्त्र शिकत नसतात. अच्छा, मग अजून काय शिकतात ती? ती त्याहूनही एका मोठ्या मनोवैज्ञानिक प्रक्रियेतून जात असतात. ती म्हणजे भावनिक नियंत्रण आणि लवचिकता किंवा रेझिलियन्स. भावनिक नियंत्रण, मनोरा पडण्याशी त्याचा काय संबंध? जेव्हा मूल एकावर एक ठोकळे रचतं तेव्हा मेंदूत डोपामिन हे रसायन स्रवतं जे यशाची अपेक्षा निर्माण करतं. पण जेव्हा तो मनोरा पडतो तेव्हा तो एक अचानक बसलेला धक्का असतो. म्हणजे मनोरा पडल्यावर मुलं रडतात किंवा चिडतात, ती त्यांच्या मेंदूतील अपेक्षेची आणि वास्तवाची तफावत असते. अगदी बरोबर. आणि तिथेच खरी शिकवण दडलेली आहे. तो मनोरा कोसळल्यावर येणारी निराशा पचवणं, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं आणि तरीही पुन्हा नव्याने तो उभारण्याची तयारी दर्शवणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भावनिक प्रवास आहे. क्या बात है. माझा प्रयोग फसला पण मी पुन्हा प्रयत्न करू शकतो. ही मानसिकता भविष्यातील यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. आयुष्यात जेव्हा अपयश येतं तेव्हा कोलमडून न पडता पुन्हा उभं राहण्याची सवय या खेळातून लागते. किती सखोल विचार आहे हा.